टाकणार आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण मटण आणलेलं आहे 10 किलो। या वातावरणात आता सध्या आपण एका छोट्याशा खोलीत बनवायला घेतलंय। एवढं मानलंच पाहिजे, जर खाल्लंच तर चुकून तुम्ही जरा बोला काही पण। नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक होणार आहे। आणि आज आपण या ठिकाणी मटण बनवणार आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण मटण आणलेलं आहे 10 किलो। आणि बाहेरचं एक हवामान पाहू शकता तुम्ही कसं आहे, एकदम पाऊस चालू आहे, एकदम भारी वातावरण आहे। आणि आपण या वातावरणात आता सध्या आपण एका छोट्याशा खोलीत बनवायला घेतलंय। आणि बनवल्यानंतर आपण बाहेर असं वातावरणाच्या निसर्गाच्या सानिध्यात पावसात बसून खाणार आहे। तरी आपण तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि हा व्हिडिओ एकदम मजेशीर बनणार आहे। तर चला आपण आता मटण बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आता आपण पहिल्यांदा चूल पेटवायला घेतलेली आहे। आपण पाहू शकता आमचे मित्र वेदांत ठाकरे चूल पेटवण्यात एकदम उत्कृष्ट आहे आणि त्यांनी ती चूल पेटवायला घातलेली आहे। आता चूल पेटलेली आहे आणि इकडे राजू वगैरे आपले मटण धुवायला घेतलेले आहे त्यांनी, ते आता धुतील। मग आपण इथं मित्रांना कधी पण मटण धुताना आपण कांदा कापलेला जर वापर केला तर त्याने काय होतं, आता आपलं बोकडाचं मटण आहे मग त्याचा वास येत नाही आणि त्याला जे चिकटलेले केस असतात कापताना त्याला केस राहतात, ते केस निघून जातात। मग त्याच्यामुळे आपण कांदा कापलेला जर वापर केला तर धुण्यासाठी तर एकदम व्यवस्थित होतं आणि त्याचा खाताना वास पण कमी येतो। मी आश्चर्य घेत नाही का बनवायला मीच असणार ना। आम्हाला बस पण बोली नाही आपल्याकडे काय रे टाइमच चाललाय जे का बनवायचं तिकडे राजा। तरी बघा व्यवस्थित करून घ्या। पडदे थोडं पाणी देऊन। तर मित्रांनो पहा आपला टोप तापलेला आहे। आता आपण या ठिकाणी तेल ओतून घेऊ पहिलं। या ठिकाणी आपण रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे। तर आता आपण सगळ्यात पहिलं हळद टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण कांदा लसूण मसाला टाकतोय। मग या पद्धतीने जसं तुम्हाला तिखट लागतं त्या हिशोबात तुम्ही मसाले घ्यायचे। त्याच्यानंतर आपण मिरची पावडर टाकणार आहोत। त्यानंतर ही धना पावडर, हा मटन मसाला आपण टाकून घेतलेला आहे। आपल्या चवीनुसार आपण टाकून घ्यायचा आहे हा। आता याच्यानंतर मसाला चांगले गरम झाले, जास्त वेळ जर केलं तर जळतील, त्याच्यामुळं आपण मटण टाकून घेऊ। या ठिकाणी आपले मित्र राजू वगैरे ते आता मटण टाकतात, सिद्धेसागरे हलवतात। चांगला झटका वाटलाय रे। आश्चर्यामुळे गाडी झटका हलवत आहेत। तांबे थोडं पाहिजे, हे एकदम चांगलं असतं आणि त्याने मटणाला एकदम भारी चव येते। त्याच्यामुळे आपण तो बाजरीचा तो मसाला वाटून घेतलेला आहे, तो आता मिक्स केलेला आहे। पण काय आहे, थोडं आता आपण पाणी टाकून घेऊ त्याच्यात। आपण साधारणतः अर्धा लिटर पाणी टाकलंय, जेणेकरून काय होईल
ते व्यवस्थित शिजलं जाईल मसाल्यात पाणी होतं का? आणि मसाला जळणार नाही. मसाल्यात पाणी होतं कलेच्या पाडची बरं का. आणि या ठिकाणी आता आपण कालून पहिलं फ्राय करायला ठेवलेलं आहे. आता या एवढ्या पाण्यावर आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. मीठ नाही टाकलं खाली बसा मीठ टाकून घ्यायचंय. आता आम्ही मॅरिनेशन करताना थोडं पहिलं मीठ टाकलं होतं. आता वरून आम्ही आमच्या चवीनुसार मीठ टाकून घेतलंय. आपण आपल्या चवीला जसं आपल्याला खारट किंवा आळणी आवडतं तसं तुम्ही टाकून घ्यायचं. असं रिअल मध्ये बोलू का नको? परत घे. तर पण कसं नाद पेटा द्या वाळल्याने एवढ्या वातावरणात ही महत्वाची गोष्ट आहे आपल्याला. नाही तर आपलं पावसाचं बाहेर पाऊस चालू आहे. काय आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.